वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली शहरातून काढण्यात आलेली श्रींची भव्य पालखी रॅली। गणगण गणात बोतेंच्या जयघोषात टाळ मृदंगांच्या गजरात निघालेल्या पालखीने संपूर्ण कामरगाव शहर भक्तिमय केले। मुख्य मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत करण्यात आले। पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नागरिकांनी पाणी, अल्पभार तसेच विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देत सेवाभावाचे दर्शन घडवले। संस्थांच्या वतीने सर्वांना आग्रहाचं निवेदन माहिती दिलं जात आहे की महाप्रसाद सुरू आहे। सर्वांनी महाप्रसादाला येण्याची कृपा करावी आणि महाप्रसादाला जेवण व्यवस्था केलेली आहे। एक परिसरामध्ये पुरुषांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे आणि बालाजी मंदिरामध्ये महिला मंडळींना जेवणाची व्यवस्था केली आहे। असा साधारण मंदिराचा जो कालखंड होता, मंदिर पहिले मातीचं परिस्थितीनुसार होतं, लोकांचा सहभाग घेऊन ही परंपरा चालू आहे आणि लोकांनी या मंदिराला देवीच्या स्वरूपात कर्मधनानं लोकांना मंदिर देऊन हा असा 20 वर्षांपर्यंत आता 21-22 वर्ष होत आहे। असा भव्य दिव्य महाप्रसाद या महाराजांचा मोठ्या उत्सवानं आणि आनंदाने गणपती उत्सव साजरा होतो। 22 वर्ष झाले। महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून सोहळ्याचे सौंदर्य अधिक वाढवले। या सोहळ्यात हजारो भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महिलांसाठी स्थानिक बालाजी मंदिरात स्वतंत्र व्यवस्था तर पुरुषांसाठी मुख्य मंदिरासमोर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। तरुण स्वयंसेवक आणि नियोजन समितीचे अध्यक्ष शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण केले। या धार्मिक सोहळ्यामुळे कामरगाव शहरात सामाजिक एकोपा आणि भक्तिभाव अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। संस्थांच्या वतीने सर्व भाविक, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले।